बरं जमिनी काय वाढल्या नाही, जमिनी आहे तेच राहिले, लोकसंख्या वाढली. आता पूर्वी आमच्याकडे 15 एकर होते, आता आम्ही 1 एकरवर आलो. म्हणजे जमिनी काय वाढल्या नाहीत ना. तर देवाने दिलेली शेवट राख सुद्धा पाण्यात टाकून देतोय आपण, ती पण राहत नाही. एक नगरसेवक जर 5 वर्ष खुर्चीवर बसला तर त्याची कोट्याच्या ह्याच्यात इस्टेट दाखवतात. हा, आणि रिक्षा धंदा 40 वर्ष करून त्याला काहीच नाही, 10 बाय 10चं घर बी विकत घेऊ शकत नाही आजच्या परिस्थितीत. रिक्षा चालायला लागलं होतं, लायसन काढलं 18व्या वर्षी, 20व्या वर्षीपासून रिक्षा चालवतो. रिक्षा चालवायला लागल्यानंतर लग्न झालं 5 वर्ष. 2 मुली 1 मुलगा. शिकवत होतो पण नाही शिकलं मुलगा. मुली बी 18-20 वर्षाचे आले की लग्न करून टाकले ना. 10वी 12वी 13वी शिकले की लग्न केले. नाही, शिक्षण तर होय पाहिजेच. आता चालू परिस्थितीला शिक्षणाशिवाय मग काहीच नाही दुसरं. शिक्षण पाहिजेच ना. तो जो शिक्षणाला खर्च होतोय ते सर्वसामान्याला नाही परवडत ना. तर तसं काय, अजून 2-5 वर्ष तरी चालवावीच लागणार. मुलगा कुठंतरी कामाविमाला लागत नाही तोपर्यंत करावंच लागणार. इन्कमची बाजू काहीतरी चालू पाहिजेच ना. आता पुढं राहिलेल्या आयुष्यात काय करणार? रिटायरमेंट झालं की बसूनच राहावं लागणार ना. जोपर्यंत हातपाय ताकद आहे तोपर्यंत काही ना काहीतरी चालूच राहणार. पण घरात दुसरा इन्कम नाही म्हणून करावं लागतंय ना. मग सांगतो ना, आता मुलगा माझा 27 वर्षाचा आहे. आता आमची अपेक्षा त्याच्याकडे की कुठंतरी की मोठे होणंच नाही, पण कमीत कमी आपल्या 4 माणसाला प्रपंचात जे लागणार आहे तेवढे पैसे तर कमवले पाहिजेत. हात दुसऱ्यापाशी पसरायला लागला नाही पाहिजे. कुणी नाही, आता आमच्याकडे घरातच वडील वडील सगळे माळकरी आहेत. म्हणजे थोडे दिवस केले, थोडे दिवसानंतर बंद करा. आता आम्ही सगळे, म्हणजे वडील होते, आई, बायको माळकरी, भाऊ माळकरी. म्हणजे आमच्या त्या घराला ती माळेची सवय आहे. पण तरुणपणात थोडंफार होतच इकडं तिकडं. टोपी घालतो की 4 वर्ष आले आता. टक्कल जास्त पडलं म्हणून टोपी घालतो. आणि वडील वारले, वडील पहिल्यापासून टोपी घालत होते. वडील ज्या दिवशी वारले ते 13 वय झाल्यानंतर जी टोपी घालायला सुरुवात केली ती टोपीच घालतोय आता. नाही, वडील जात होते, भाऊ जातोय आता बारका. कारण बारका भाऊ मोकळा आहे त्यामुळं त्याला जमतं. आपल्याला हा व्यवसाय म्हणून जमत नाही 15-20 दिवस वारीला जायला. नाही, असं आता जायचं म्हणल्यानंतर आपलं एस टीने पंढरपूरला जातो, आळंदीला रिक्षा घेऊनच जातो. म्हणजे मनात आलं त्यावेळेस जातोच. असं म्हणजे ती वारीच पाहिजे असं काही नाही. आता आमचे वडील होते तेव्हा दर एकादशीला मग आळंदीला जात होते, पायी वारीला जायचे. बरं, फिरायला आपण गेले की आपला व्यवसाय बंद पडतो. जर आपला व्यवसाय बंद पडला तर इन्कमची बाजू बंदच होती ना. आणि प्लस खर्च करायचा म्हणजे ते परवडत नाही ना. म्हणजे पण ते पैशाअभावी इच्छा मग गप्प ठेवावं लागते ना. हां, पैसे आल्यानंतर काय, पैसे असेल तर पैसे कुठे बी शिकवतात जायला. आपल्याकडे किती पैसे आहेत त्याच्यावर ठरवतो माणूस की बाबा आपल्याकडे पैसे आहेत एवढे, चला इकडे जाऊ तिकडे जाऊ. पूर्वी पैशाला किंमत नव्हती, पण आता काय झालं, आता पैसे असेल तरच तुम्हाला बाजारात किंमत आहे. गेल्या 2024च्या जगात ज्याच्याकडे जसं आहे त्या पद्धतीतच राहायला पाहिजे ना. कर्ज करून जर राहिला तर तो घ्या संपलाच ना. कारण लोकांनी, आता आम्ही बघतोय ना, काही काहींनी वायफट खर्च करून शेवट जमिनी विकल्या कर्ज फेडण्यात, अशी परिस्थिती झाली. मग जेवढं आपलं हातरून आहे तेवढंच पाय पसरायचे. आपल्याला जर 500 मिळत असेल तर 500 पुरताच खर्च करायचा ना. आपण जर 2000 खर्च केला तर 1500 लोकांकडून व्याजानेच घ्यावे लागणार. तर ते 1500 व्याजाने घेतल्यानंतर आपल्या रोजच्या इन्कममध्ये ते पैसे जात नाहीत, वर्षानुवर्ष अंगावर राहतात ना. पण आता पैशाच्या मागं पळावंच लागतंय ना. तर आपला जो प्रपंच भागवण्यासाठी पैशाच्या मागं पळावं लागतंय. आता आम्ही हा धंदा करतोय, जर 50 रुपये होत असेल, आम्ही पॅसेंजरला 100 रुपये सांगितले, 150 रुपये सांगितले, तर आम्ही इमानदारी सोडलीच ना. आणि ते पैसे आम्हाला काही जे जातच नाहीत ना. पहिली गोष्ट होतं ना, फसवणं तर होतच ना. कारण काय होतं, आम्ही समोरच्याला सांगतो काय बाबा जे मीटरने होईल ते चल, तो म्हणतो मीटर नको. मग मीटर नको म्हणलं तर 50 होते ते आमच्या तोंडात ते 100 जातच ना. आणि ते आमच्या मनाला लागतं ना. नाही, आपण या समोरच्या माणसाला फसवलं, पण ती
100 घेतल्यानंतर आमच्या मनाला रुक लागते, आपण त्या माणसाकडून 50 जास्त घेतले. नाही, शक्यतो नाहीच आम्ही ते म्हणजे फसवीचं ते नाहीच. आता आम्हाला अंदाज शक्यतो आहेच सगळीकडला. 10-5 रुपयाचा इकडे तिकडे होतो. म्हणजे समजा 50 होत असेल तर आम्ही सांगतो बा 60 होतील, कारण ट्रॅफिक लागणार, सिग्नल लागणार, कधी 10-5 रुपये येतात कधी. आणि कधी कधी 10-5 रुपये लॉस बी होतो. तर पॅसेंजर ॲड्रेस सांगताना चुकीचा सांगितलेला असतो आणि उतरताना चुकीच्या ठिकाणी नेला असतो, मग 10-5 रुपये होतो ना लॉस. बरं, नेल्यानंतर वाटत तर सोडता येत नाही समोरच्याला, कारण बसणारं पॅसेंजर कुठून बसले आणि कुठं उतरलं हे जर माहीत असेल तर देऊन टाकतो, सांगू शकतो ना. आता आमच्या एका जोडीदाराच्या रिक्षात 70,000 आणि 25 तोळे राहिले होते, पण आम्ही त्यांना ते शोधून त्यांना देऊन टाकलं. फक्त त्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्हाला काही नको, फक्त आमचं आहे ना पेपरला बाबा आमच्या रिक्षात राहिलंय, त्या माणसाने इमानदारीत आणून दिलं एवढी जाहिरात द्या. ते अगोदर देतो म्हणले सगळं, तर त्यांच्या हातात दिल्यानंतर नाही दिली त्यांनी. तर त्यांना वाटलं असेल की आपण 70,000 25 तोळे कुठून आले, हे आपल्यावर काय होण्यापेक्षा त्यांनी ती जाहिरात नाही दिली. आमचं ते म्हणणं होतं बातमी द्या की बाबा, म्हणजे आज मी रिक्षा आणल्यात 50% पेक्षा जास्त लोक इमानदार आहेतच ना. म्हणजे मूळ म्हणजे ना, त्या पिशवीत काय हे आम्हालाही माहीत नव्हतं. म्हणजे पिशवी राहिली पण ती उचकाटूनच पाहिली नाही ना. होय. आणि जेव्हा तिथं त्याच्या घरी गेलो की आमचं जोडीदारच होतं, त्याला म्हणलं अरे तू सकाळी भाडं नेलं स्टँडवरून, त्याची पिशवी राहिली, ती काय म्हणला तिथं कोपऱ्यात टाकली. त्यात त्याने फक्त वर पाहिलं भाजीपाला आहे, तशीच घरी आला आणि तिथं दारातच ठेवली होती. मग त्या पोराने वतली आणि पाहिलं तेव्हा खाली 25 तोळून 70,000 रुपये. नाही, असं काही नाही. किरकोळ कुठे छत्र्या आहे ते राहिल्या, पण शक्यतो जर बाबा या सोसायटीत राहिले तर गेटवर वॉचमॅनला आम्ही देऊन टाकतो. कोणाचे जेवणाचे डबे राहतात, पण जे माहीत असेल तर आम्ही देऊन टाकतो. कारण काय होतं, हल्ली शक्यतो सगळीकडे कॅमेरे आहेत, त्याच्यामुळे कोण काही वस्तू ठेवायच्या विचारात पडतच नाही. आता संघटना पूर्वी एकच होती, आता लय 7-8-10 झाल्या संघटना. आता नाहीच आहे, म्हणजे आता पावत्याच पाडल्या नाहीत म्हणजे याचा अर्थ आम्ही नाहीच आहे संघटनेत. लोकांचं आरोग्य तर पाहिजेच ना चांगलं. पण हे सगळं आता जे खतं केमिकल सगळं वापरतात, पूर्वीसारखं शेणखत राहिलंच नाही ना. आता केमिकल वापरतात सगळं, त्यामुळं केमिकलमुळं आरोग्य खराबच, आरोग्याला हानिकारकच आहे ना ते. बरं, जमिनी काय वाढल्या नाही, जमिनी आहे तेच राहिले, लोकसंख्या वाढली. हं? आता पूर्वी आमच्याकडे 15 एकर होते, आता आम्ही 1 एकरवर आलो. म्हणजे जमिनी काय वाढल्या नाहीत ना. शेणखतच वापरतो ना आम्ही, रासायनिक कमी, पण फवारणी करावीच लागते ना. सगळं काम करतो शेतीतलं, म्हणजे नांगर धरण्यापासून खुरपणी, तोडणी, सगळं काही असेल ते काम करतो. पाणी धरणं, माणुसकी बी जपावी लागते. म्हणजे पैशानी सगळं होतं असं काही नाही, माणुसकीने बी काही कामं होतात. नाही, समाजाला तर फायदा होतोच ना. कारण त्यांना घरपोच सेवा मिळते म्हणजे त्यांना फायदाच आहे. तर समाजाला फायदा होतो म्हणजे देशाला तो फायदाच आहे ना. नाही तर देशाकडे एवढी सूत्र नाहीतच ना, एवढ्या सेवा नाहीच आहे घरपोच सेवा करण्याची. रोज आम्ही 3-4 किलो गॅस, 3 किलो 4 किलो गॅस भरतो. हं. कारण देशाने तर सगळ्यावर ह्याच्यावर GST ठेवलेलीच आहे ना. आता आम्ही सुरुवातीला पेट्रोल ज्यावेळेस रिक्षा अंगत पडलो तेव्हा 8 रुपये लिटर पेट्रोल होतं. आज तेच पेट्रोल 100 रुपये झाले. मग तेव्हा त्या पद्धतीत आमचे इन्कम नाही ना वाढला. हं. त्यावेळेस 25,000 रुपयाला रिक्षा होती, 8 रुपये लिटर पेट्रोल होतं त्यावेळेस. आता 100 रुपये गॅस झाला आहे, 83 रुपये. आज रिक्षाची किंमत झाली 270. एक नगरसेवक जर 5 वर्ष खुर्चीवर बसला तर त्याची कोट्याच्या ह्याच्यात इस्टेट दाखवतात. हां, आणि रिक्षा धंदा 40 वर्ष करून त्याला काहीच नाही, 10 बाय 10चं घर बी विकत घेऊ शकत नाही आजच्या परिस्थितीत. तर ह्याच्यासाठी काय काय कारण आपण तर काही करू शकत नाही ना. बरं, पुढारी बी त्या लेवलचे राहिले नाहीत ना. खुर्चीसाठी आज ह्या पक्षात, उद्या त्या पक्षात, तेच चाललंय ना.
आता उदाहरणार्थ आता या चालू परिस्थितीला तर कोणीच राहिलं नाही. सगळे पक्ष बदललेलेच आहेत. कुणीच नाही एकनिष्ठ राहिला. फार शरद पवार पस्ती कुणीच राहिलं नाही ना एका एकनिष्ठ. आता पुण्यात म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यातला मोठा नेता म्हणजे शरद पवार. शरद पवार बी एक पक्षात नाही ना राहिला. काँग्रेस कधी, कधी राष्ट्रवादी स्वतःची. तसा माणूस महाराष्ट्रातला एक नंबर हुशारच ना. पण एकनिष्ठेच्या बाबतीत कुठलाच पुढारी नाही राहिला ना. आपण दिलेल्या शीटला जर ते निवडून आलं तर तोच आपला फायदा. आणि आपल्या भागातली कामं केली तोच फायदा ना. वैयक्तिक कुणीच आपलं काम करत नाही. सार्वजनिक कामं झाली पाहिजेत ना. सार्वजनिक रस्ता, पाणी, लाईट ह्या सुविधा. बाकी काय करणार. आरोग्य, शिक्षण हे तर पाहिजेच ना. तुम्ही काहीतरी नोकऱ्या द्या, हे द्या. मी 2,000 देण्यापेक्षा त्याला महिन्याला काम द्या ना. महिन्याला 10-20 हजार रुपये पगाराची नोकरी द्या. तुमच्या 2,000ची गरज नाही ना त्याला. हा, आता शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला देतात. आणि त्यांच्या मालाला भाव नाही. काय उपयोग त्यांचा. जी 200-250 रुपयाला खताची पिशवी होती ती आज 1,200, 1,400, 1,500 अशी झाली. हा, आणि बाजारभाव कुठे मालाला. आणि आम्ही कांदा 10 रुपये किलोने घातला. पण शेतकऱ्याचा माल निघेल त्यावेळेस बाजार पडतो. शेतकऱ्यापाशी माल नसला की बाजार वाढतो. हा, म्हणजे मधले जे वरचेच व्यापारी पैसे कमवतात ना स्टॉक करून. देश चालवणारे इथून मागचे होते चांगले. मोदीने आजपर्यंत आश्वासनं दिली त्यातलं कुठलंच पूर्ण केलं नाही. प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख टाकतो. आणि सगळ्या नोकऱ्या आता सगळ्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत आणल्यात ना. जो शिकलाय त्याला त्या शिक्षणाच्या मानाने नोकरी मिळाना अशी परिस्थिती आहे सध्या. आज तरी ते कुठे या प्रचारात यात बोलले की आम्ही ही कामं केली, आम्ही हे केलं, ते केलं. मग लोक गप्प बसले. म्हणजे शेवट देणारे ते आहेत ना. लोक काय करू शकतात. लोक आता फक्त मतदानात दाखवतील की काय तुम्ही काय बोलला आणि काय केलं. आणि त्यांनी जे हे सगळे भ्रष्टाचारी गोळा केले आहेत. आणि भाजपचे उमेदवार कुठे गेले. ज्यांना ईडी तुम्ही हे दाखवलं त्यांना कमीत कमी ते ईडीचं ही तरी करायला पाहिजे होतं. तुम्ही त्यांना तिकीट देऊन तुमच्या पक्षात घेतले. म्हणजे तुमच्यावरच विश्वास राहिला नाही पहिली गोष्ट. म्हणून तर तुम्ही हे सगळे फोडून राजकारण चाललंय. पहिलंच नाही पाहिजे. मोदींनी जर यांना ईडी दाखवली असती ना, यातला एक बी घेतला नसताना तर मोदीला एवढा प्रचार करायची वेळ पण नसते आली. पण ह्याच्या अगोदरचे बी वाजपेयी बी होऊन गेले ना पंतप्रधान. त्यांनी असले कारभार केलेच नाहीत. बदल होणारच ना. बदल आता मतदानावरच लोक समजेल ना बदल होईल का नाही. आता महाराष्ट्रात तरी काही एवढे येत नाहीत त्यांचे. जे मागच्या वेळी 41 सीट आलती ते 41 येऊ शकत नाहीत. काही नाही, 20 लोक येतील लय तर लय. निम्म्याचा फरक पडणारच. याचं कारणच ना तुम्ही बोललेलं एक बी आश्वासन पूर्ण केलं नाही ना. राजकारणात गेली पाहिजेत पण त्यांनी राजकारणात समाजाचं पाहिलं पाहिजे ना. राजकारणात खुर्ची मिळली की जो तो आपलं स्वतःच बघतोय. आता एकाच्या 400 कोटी 80 कोटी अशा जर इस्टेटी पुढाऱ्यांच्या वाढल्या तर समाज कसा सुधारणार हो. तुम्ही समाजासाठी काय करू शकता. तुम्ही तुमच्या इस्टेटीच वाढवताय ना. याचा अर्थ शिकलेली आलीच पाहिजेत ना. त्यांनी राजकारणात आल्यानंतर राजकारणात देशाचं पाहिलं पाहिजे की लोकांना नोकऱ्यांचं ह्याचं त्याचं बाकीचं सगळं पाहिलं पाहिजे ना. आता इथून मागं सगळ्या गव्हर्नमेंट नेत्या नोकऱ्या होत्याच ना. आता सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट पद्धत झाली. मग त्या नोकऱ्या गेल्या कुठं. पहिल्यासारखा कुठं भारत राहिला. आता भारतात लोकांचा या इन्कम घराचे टॅक्स ते एवढे मिळतात. करोडोनी पैसे मिळतात. नाही, सुधारणा तर मतदानातूनच होणार ना. त्याशिवाय समोरच्याला कळणारच नाही ना आपलं काय चुकतंय. हे मतदारांनी दाखवून द्यायला पाहिजे. बदल हा व्हायला पाहिजे. बदल झाला तरच
समोरचं म्हणणार नाही, आपण काम केलं तरच आपल्याकडे लोक येतील. उदाहरणार्थ कसं, आता इथून मागं काँग्रेस होतं, काँग्रेसच्या तर आता मोदींनी 10 वर्ष केलं, आता मोदीला हे करून परत काँग्रेस आणलं पाहिजे. आणि एकदा ज्यांनी पद भोगले त्यांनी दुसऱ्याला बी चान्स दिला पाहिजे ना. घरंदाजीचं असल्याचं तर स्वतः कायमस्वरूपी तुम्ही आमदार तर आमदारच कायम, खासदार तर खासदारच. दुसऱ्या कार्यकर्त्यांनी फक्त तुमच्या चटया उचलायच्या बस. तर मोबाईलने तर आता लोक सगळी इडीच झालेत ना, कोण कुणाशी बोलतच नाही. तर बघावं त्याच्या हातात मोबाईलच, मोबाईलमुळे बोलणं कमी झालं. तर मोबाईलचा ज्याचा व्यवसायाच्या दृष्टीने त्याचा फायदा आहे, पण जे रिकामी टेकडे आहेत त्यांचा तोटाच आहे ना. नाही, आम्हाला नाही एवढं जास्त समजत, आम्ही आला गेला बस. कुठं स्टँडला थांबलं तर यूट्यूबला आपलं काहीतरी गाणी पिणे काय बघत बसायचं. सुखी राहण्यासाठी काय, सुखी राहण्यासाठी 2 पैसेच मिळावे लागतात. सगळ्या गरजा जर तुमच्या भागल्या तर माणूस सुखीच राहतो. नाही नाही, वाम मार्गाचा वापर करून काहीच उपयोग नाही, ते क्षणिक सुख. नाही मग सांगतो ना, जीवनात माणसाने कसं राहू याला पैसाच शिकवतो ना, कसं राहायचं ते. पैसा असेल तर सगळ्या काही गोष्टी राहतात, पण ते बी लिमिटेड पाहिजे. जे असं आला तर त्यातनी बी माणूस बदलतो. म्हणजे त्याच्या गरजेपेक्षा जास्त आला की तो दुसऱ्यांनाच फसवायला सुरुवात होती त्याची, की त्याला वाटतं अजून पाहिजे. काय नाही, राहण्यापुरतं घर असावं, 2 टाइम खाण्यापुरते पैसे तेवढे गरजेपुरते मिळले पाहिजेत, दवाखाना हे ते भागलं पाहिजे. एवढे पैसे मिळलेलं माणसाला जीवनात काय लागतंय? काही जातानी बरोबर नेत नाही. जे देवाने आपल्याला दिलंय त्यातलं शेवटच्या क्षणाला तो काहीच ठेवत नाही आपल्यापाशी, आणि आपण कमवलेलं त्यातलं काही निघू शकत नाही. तर देवाने दिलेली शेवट राख सुद्धा पाण्यात टाकून देतोय आपण, ती पण राहत नाही. पण आपण कमवलेलं चमच्या काय काही निघू शकत नाही बरोबर, सगळं इथंच ठेवायचं. म्हणून माणसाने आहे ना, असं त्यात समाधानी राहिलं पाहिजे.